हाय डिअर स्टुडंट्स, हाऊ आर यू? आय होप तुम्ही सर्वजण चांगले असाल. डिअर स्टुडंट्स, आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे चॅप्टर नंबर 7, एनर्जी फ्लो इन अँड इकोसिस्टम्स. अँड इन धिस चॅप्टर्स आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये फूड चेन अँड फूड वेब याबद्दल स्टडी केलेले आहे. डिअर स्टुडंट्स, यू हॅव लर्न एनर्जी फ्लो इन अँड इकोसिस्टम. इकोसिस्टम्समध्ये एनर्जी कशी फ्लो होते हे पण आपण पाहिलेलं आहे. नाउ डिअर स्टुडंट्स, इन धिस व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न अबाउट द एनर्जी पिरॅमिड, ऊर्जा मनोरा याबद्दल आपण स्टडी करणार आहोत. डिअर स्टुडंट्स, यू हॅव लर्न इन प्रिव्हियस व्हिडिओ अबाउट द प्रायमरी कंझ्युमर्स, सेकंडरी कंझ्युमर्स, अपेक्स और टॉप कंझ्युमर्स, मिक्स्ड कंझ्युमर्स, फूड चेन अँड फूड वेब, अन्न साखळी व अन्न जाळे याबद्दलही आपण स्टडी केलेली आहे. नाउ डिअर स्टुडंट्स, टुडेज वी आर गोइंग टू लर्न अबाउट द एनर्जी पिरॅमिड्स, ऊर्जेचा मनोरा. इन द एनर्जी पिरॅमिड्स, ट्रॉफिक लेवल, पोषण पातळी ही कशा प्रकारची असते याबद्दल थोडी माहिती घेऊया. इच लेवल इन द फूड चेन इज कॉल्ड द ट्रॉफिक लेवल. फूड चेन मध्ये असलेली प्रत्येक लेवल इज कॉल्ड अ ट्रॉफिक लेवल. नाव या फूड चेन मध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स असतील ते त्यांचं फूड कसं ऑप्टेन्स करतात यावरून ऑर्गॅनिझम्सची ट्रॉफिक लेवल ठरलेली असते. डिअर स्टुडंट्स, इन द ट्रॉफिक लेवल जो अमाऊंट ऑफ मॅटर अँड एनर्जी आहे तो ग्रॅज्युअली डिक्रीज होत जातो, मीन्स हळूहळू कमी होत जातो. फ्रॉम कुठून? प्रोड्युसर ॲट लोवेस्ट लेवल टू टॉप कंझ्युमर ॲट हायेस्ट लेवल. मीन्स हा जो टॉप कंझ्युमर आहे ओमनिवोरस, यांची एनर्जी कमी होत जाते कम्पेअर टू द प्रोड्युसर. ऑल प्रोड्युसर इन द इकोसिस्टीम, या इकोसिस्टीमचा हा जो पिरॅमिड आहे आणि यामध्ये सम ट्रॉफिक लेवल्स आहेत. फर्स्ट, प्रोड्युसर मीन्स दे मेक देअर ओन फूड. त्यांचं अन्न ते स्वतः बनवू शकतात विथ द हेल्प ऑफ सनलाइट. फोटोसिंथेसिस ही प्रोसेस ऑकर होते. सेकंड, हार्बिवोरस मीन्स या प्लांट्सला जो ईट करतो दिस इज अ हार्बिवोरस. अँड हार्बिवोरस हा कसा कोणता लेवल असेल? फर्स्ट, ट्रॉफिक लेवल. जे कार्निवोरस ॲनिमल्स असतात दे आर डिपेंड देअर फूड ऑन हार्बिवोरस. कार्निवोरसचं अन्न कोणतं आहे? हर्बिवोरस आहे. अँड दॅट्स वाय त्यांची ट्रॉफिक लेवल ही सेकंड असेल. थर्ड, ओमनिवोरस ॲनिमल्स मीन्स सच ॲनिमल्स जे त्यांच्या अन्नासाठी कार्निवोरस अँड हार्बिवोरस अँड प्रोड्युसर्स यांच्यावर डिपेंड्स असतील. अँड दिस इज द थर्ड ट्रॉफिक लेवल. ही कोणती आहे? थर्ड ट्रॉफिक लेवल. अंडरस्टँड? इन धिस पिरॅमिड्स जो प्रोड्युसर आहे यामध्ये अमाऊंट ऑफ मॅटर अँड एनर्जी लार्ज आहे अँड ती अमाऊंट ऑफ मॅटर अँड एनर्जी ग्रॅज्युअली डिक्रीज होत जाते टू टॉप कंझ्युमर ॲट द हायेस्ट लेवल्स. ज्यावेळेस प्रोड्युसर टू हार्बिवोरस एनर्जी ट्रान्सफर होईल, सम एनर्जी डिक्रीज होईल. अँड हार्बिवोरस टू कार्निवोरस मीन्स फर्स्ट ट्रॉफिक लेवल टू सेकंड ट्रॉफिक लेवल, ज्यावेळेस अमाऊंट ऑफ मॅटर अँड एनर्जी ही अगेन डिक्रीज होईल. अँड कार्निवोरस टू ओमनिवोरस यामध्ये ज्यावेळेस एनर्जी ट्रान्सफर होईल ती एनर्जी अगेन डिक्रीज होईल. मीन्स द अमाऊंट ऑफ मॅटर अँड एनर्जी ग्रॅज्युअली डिक्रीज. लोवेस्ट लेवल टू हायेस्ट लेवल एनर्जी ग्रॅज्युअली डिक्रीज होत जाते. डिअर स्टुडंट्स, अन इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट, परिचय शास्त्रज्ञाचा. लिंडमॅन या शास्त्रज्ञाने फूड चेन्समध्ये एनर्जी कशी फ्लो होते याबद्दल त्यांनी 1942 मध्ये अभ्यास केलेला आहे.
नेक्स्ट सायंटिस्ट चार्ल्स एल्डन यांनी इकोलॉजिकल पिरॅमिड्स ही संकल्पना इंग्लंडमधील हा जो बियर आयलँड आहे यावरील टुंड्रा या इकोसिस्टीमचा अभ्यास करून मीन्स स्टडी करून मांडला. हेन्स धिस पिरॅमिड इज ऑल्सो कॉल्ड द एल्टोनियन पिरॅमिड्स. म्हणून या पिरॅमिडला एल्टोनियन पिरॅमिड म्हणतात. डिअर स्टुडंट्स, फिगर 7.4 शोज, ही जी फिगर आहे काय दाखवते, काय दर्शवते, पिरॅमिड ऑफ एनर्जी इन अन एक्वेटिक इकोसिस्टम्स. एनर्जी ट्रान्सफर दॅट टेक्स प्लेस ॲट इच ट्रॉफिक लेवल. या प्रत्येक ट्रॉफिक लेवल्समध्ये एनर्जी कशी ट्रान्सफर होते या फिगरमध्ये शोज केलेला आहे. डिअर स्टुडंट्स, यू हॅव लर्न एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर destroyed. It can be converted from one into another. Thus, the total amount of energy in the universe remain constant. Energy ही क्रिएट ही करता येत नाही and destroy ही करता येत नाही. It can be converted from one form into another. तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते. म्हणून the total amount of energy in universe remain constant. या पृथ्वीवर विश्वातील एकूण ऊर्जा ही स्थिर आहे. देर आर डिफरंट लेवल ऑफ एनर्जी एक्सचेंज इन द फूड चेन. मीन्स या फूड चेन मध्ये अनेक लेवल्स आहेत एनर्जीचे जे एक्सचेंज होत असतात. इनिशियल क्वांटिटी ऑफ एनर्जी. इनिशियल मीन्स जी सुरुवातीला एनर्जी आहे ती एनर्जी गोज ऑन डिक्रीजिंग मीन्स कमी होत जाते. एव्हरी लेवल ऑफ एनर्जी एक्सचेंज. प्रत्येक लेवलला एनर्जी ही एक्सचेंज होत असते. अँड ही एनर्जी एक्सचेंज होत असताना द क्वांटिटी ऑफ एनर्जी ही डिक्रीज होत असते. द नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स ऑल्सो डिक्रीजेस फ्रॉम द लोवेस्ट लेवल टू द हायेस्ट लेवल. ऑर्गॅनिझम्स, हा जो ऑर्गॅनिझम्सचा नंबर आहे हा सुद्धा डिक्रीजेस होत जातो फ्रॉम द लोवेस्ट लेवल टू हायेस्ट लेवल. सजीवाची संख्या ही सुद्धा निम्न स्तराकडून उच्च स्तराकडे जात असताना मीन्स लोवेस्ट लेवल टू हायेस्ट लेवलकडे जात असताना कमी होत जाते. अँड धिस पॅटर्न ऑफ एनर्जी एक्सचेंज इन अन इकोसिस्टम इज कॉल्ड पिरॅमिड ऑफ एनर्जी. या पॅटर्नलाच पिरॅमिड ऑफ एनर्जी म्हणतात. ऊर्जेचा मनोरा असे म्हणतात. इन धिस पिरॅमिड्स, या पिरॅमिडमध्ये फायटोप्लॅन्क्टॉन्स. फायटो मीन्स प्लांट. प्लांट्स मेक देअर ओन फूड्स विथ द हेल्प ऑफ सनलाइट. मीन्स यामध्ये फोटोसिंथेसिस ही प्रोसेस ऑकर होते. दॅट्स वाय ते प्रोड्युसर आहेत. अंडरस्टँड. मीन्स हा जो पिरॅमिड आहे तो ॲक्वॅटिक इकोसिस्टीम आहे. ॲक्वॅटिक इकोसिस्टीम्स मीन्स जलीय ऊर्जेचा मनोरा आहे. पाण्यामध्ये असलेल्या ऑर्गॅनिझम्स यांचा हा पिरॅमिड्स आहे. डिअर स्टुडंट्स, फोटोप्लॅन्क्टॉन्स मीन्स सम प्लांट्स असे असतात इन ॲक्वॅटिक इकोसिस्टीम दे मेक देअर ओन फूड अँड दे आर व्हेरी टायनी. ते त्यांचं अन्न स्वतः बनवतात. असे काही सम प्लांट्स असतात इन ॲक्वॅटिक इकोसिस्टम्स मध्ये. इनिशियल क्वांटिटी ऑफ एनर्जी 10,000 किलो कॅलरी असेल. नाव नेक्स्ट लेवल ऑफ एनर्जी. झू प्लॅन्क्टॉन्स. झू मीन्स ॲनिमल. या प्लांट्सला जे ॲनिमल्स त्यांचा अन्न म्हणून वापर करतील सच ॲनिमल्स आर कॉल्ड झू प्लॅन्क्टॉन्स. झू प्लॅन्क्टॉन्स. अँड यांचा नंबर हा डिक्रीज झालेला असेल कंपेअर टू द फोटोप्लॅन्क्टॉन्स. अंडरस्टँड युअर स्टुडंट्स. नाव नेक्स्ट लेवल ऑफ एनर्जी. फिशेस. फिश असतील अँड हे फिश डिपेंड ऑन देअर फूड. झू प्लॅन्क्टॉन्स. अँड लास्टली ह्युमन्स. ओमनिवरस मीन्स थर्ड ट्रॉफिक लेवल्स आहे. अँड हा जो ह्युमन आहे ऑफेक्स आहे
जो फूडसाठी डिपेंड ऑन फिश. नंबर ऑफ ह्युमन्स इज लेस दॅन द फिशेस. Understand, dear students? Means the number of organisms also decreases from the lowest level to the highest levels. Lowest level पासून highest levels ला जात असताना ऑर्गॅनिझम्सची संख्या ही कमी होत जाते. अँड धिस पॅटर्न ऑफ एनर्जी एक्सचेंज होण्याच्या या पॅटर्नलाच पिरॅमिड ऑफ एनर्जी म्हणतात. After the death of apex consumers means human or omnivorous, just like lion, tigers, such types of animals अन्न म्हणून कोणी वापर करत नाही. अँड हे ज्यावेळेस डेथ होतील, देअर एनर्जी बिकम्स अवेलेबल टू द डिकम्पोजर्स. यांची एनर्जी कोण ऑब्झर्व करून घेतं? डिकम्पोजर्स. अँड व्हॉट इज मीन बाय डिकम्पोजर्स? अशा प्रकारचे फंगी अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे अपेक्स डेड ॲनिमल्सला डिकम्पोज करतात, मीन्स त्यांचं विघटन करतात, डिपेंड ऑन देअर फूड डेड ॲनिमल्स. अशा प्रकारचे फंगी अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे त्यांच्या अन्नासाठी डेड ॲनिमल्सला डिकम्पोज करतात अँड त्यांची एनर्जी ही ऑब्झर्व करून घेतात, दे आर कॉल्ड द डिकम्पोजर्स. अंडरस्टँड डिअर स्टुडंट्स? हे डिकम्पोजर्स अन्न मिळवण्याच्या प्रोसेसमध्ये जो ऑब्टेनिंग फूड आहे, मिळवलेला फूड आहे, त्यांना कन्वर्ट इनटू सिंपल कार्बन कंपाऊंड. म्हणजे जे काही अन्न मिळवलेले आहे त्यांचं रूपांतर ते साध्या कार्बनी पदार्थात करतात. अँड देज सबस्टन्स, अशा प्रकारचे पदार्थ इझिली मिक्स्ड होतात विथ द एअर, वॉटर, सॉइल, यामध्ये ते मिक्स्ड होतात अँड अगेन ऑब्झर्व, ते पुन्हा शोषले जातात बाय प्लांट्स आणि अशा प्रकारे ते फूड चेनला इनकॉर्पोरेट. डिअर स्टुडंट्स, यावरून तुमच्या आता लक्षात आलेलं असेल डिफरंट मीन्स व्हेरियस मोड ऑफ न्यूट्रिशन. यावरून अन्नजाळे तयार होतात मीन्स फूड वेब, अँड एनर्जी and various nutrients circulate continuously in the ecosystem. या इकोसिस्टीम्स मध्ये एनर्जी अँड न्यूट्रिएंट्स मीन्स अन्न घटक हे कंटिन्युअसली सातत्याने हस्तांतरित होत असतात, मीन्स एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सर्क्युलेट होत असतात. नेक्स्ट, द सन इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी इन द इकोसिस्टीम. डिअर स्टुडंट्स, इन आवर सोलार सिस्टीम्स, not ecosystem, in our solar system, sun is the largest and biggest important source of energy. sun हा आपल्या सोलार सिस्टीम्स मध्ये लार्जेस्ट अँड बिगेस्ट सोर्स आहे ऑफ एनर्जी. ग्रीन प्लांट्स काय करतात इन आवर इकोसिस्टीम्स? ही जी सोलार एनर्जी फॉर्म होते फ्रॉम द सोलार एनर्जी, ग्रीन प्लांट ऑब्झर्व करून घेतात. फोटोसिंथेसिस प्रोसेस ही त्यामध्ये होते. ग्रीन प्लांट सोलार एनर्जी ही स्टोर्ड करून ठेवतात इन द फॉर्म ऑफ फूड, मीन्स जो कोणता अन्न आहे त्यामध्ये ते स्टोर्ड करून ठेवतील. अँड डिअर स्टुडंट्स, बिफोर रिचिंग द डिकम्पोजर्स मीन्स जे डेड ॲनिमल्स वरून त्यांचं अन्न मिळवतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, त्यांच्यापर्यंत ही एनर्जी पोहोचण्याच्या अगोदर एनर्जी पास्ड ऑन फ्रॉम वन ट्रॉफिक लेवल टू द नेक्स्ट. ही एनर्जी पास्ड होते, संक्रमित केली जाते, मीन्स हस्तांतरित केली जाते फ्रॉम वन ट्रॉफिक लेवल टू द नेक्स्ट. डिकम्पोजर पर्यंत ही एनर्जी पोहोचली तरी ती डिकम्पोजर्स काय करतात, त्यांना जी एनर्जी ऑब्टेन्ड झालेली आहे त्यापैकी सम अमाऊंट ऑफ एनर्जी, काही प्रकारात जी एनर्जी काय करतील ते डिसिपेट मीन्स बाहेर टाकतात, फॉर्म ऑफ हीट, ऊर्जेच्या स्वरूपात ते बाहेर टाकतात. हाऊएव्हर नो पार्ट ऑफ द एनर्जी लेवल रिटर्न टू द सन. मात्र यापैकी कोणतीही एनर्जी ही
रिटर्न टू द सन मीन्स सन पर्यंत रिटर्न होणार नाही. अंडरस्टँड डिअर स्टुडंट्स, सन इज द लार्जेस्ट अँड बिगेस्ट अँड द व्हेरी इम्पॉर्टंट मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी आहे, ज्यापासून ग्रीन प्लांट सोलार एनर्जी ऑब्झर्व करून घेतील अँड दे फॉर्म फूड, ते फूड बनवतील. ही एनर्जी डिकम्पोजर पर्यंत पोहोचण्याच्या आधी एका ट्रॉफिक लेवल मधून दुसऱ्या ट्रॉफिक लेवल मध्ये पास्ड ऑन होते अँड ज्या वेळेस डिकम्पोजर पर्यंत ही एनर्जी पोहोचते, ते डिकम्पोजर्स ती एनर्जी डिसिपेट करतात, उष्णतेच्या स्वरूपात ते बाहेर टाकतात. तरी पण ही एनर्जी सन पर्यंत रिटर्न होत नाही. सच पॅसेज ऑफ एनर्जी इज रेफर टू ॲज वन वे ट्रान्सपोर्ट मीन्स हा कसा आहे, एनर्जी ऑब्टेन करण्याचा सोर्स वन वे आहे. वन वे मीन्स ओनली वन साइड, एका साइडला. मीन्स एनर्जी फक्त सन पासून येऊ शकते, ती रिटर्न होऊ शकत नाही. मीन्स वन वे आहे, ओनली वन वे. कुठल्याही प्रकारची ऊर्जा सूर्याकडे परत जात नाही, म्हणून एनर्जी इज रेफर्ड टू ॲज वन वे ट्रान्सपोर्ट. यालाच एकेरी वाहतूक मानली जाते.